लाईव्ह करण्यास सुरुवात करतो आहे. सारं काही बाबाराव मुसळे. रविवारचे कथा वाचन भाग 40वा. कथेचं नाव 498. मित्रो, हा नुसता आकडा नाही, भारतीय संविधानाचं हे कलम आहे 498. आणि या कलमानुसार एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला तिच्या सासरकडून, तिच्या नवऱ्याकडून जर त्रास होत असेल, छळलं जात असेल, तर ती त्या लोकांच्या विरोधात या कलमाचा वापर करून केस टाकू शकते. या कलमाचं म्हणजे नामांकन आहे 498. आणि विशेष हे मला सांगायचं आहे की ही कथा किंवा हिचं सूत्र मला आमच्या वाशिमचे एक ज्येष्ठ विधिज्ञ आणि माझे मित्र ॲडव्होकेट उंडाळ साहेब, त्यांची चिरंजीवही सध्या वकिली करतायत, पण आपण सिनियर उंडाळ साहेब असं म्हणू. त्यांची एकदा माझी कोर्टावर भेट झाली होती. तुम्ही म्हणाल की तुम्ही कशाला कोर्टावर गेले हो? मित्र, सुदैवानं मला आतापर्यंत कोर्टाची पायरी चढायचं काम पडलं नाही. फक्त आयुष्यात एकदा मात्र कटघऱ्यात उभा राहिलो होतो. ती आठवण थोडीशी अशी की मी ज्या पारडी टकमोर गावामध्ये नोकरीला होतो, तिथे एक आमचे मित्रच असणारे पोस्टमन होते. आणि त्यांच्या आग्रहावरून त्या काळात आम्ही आरडी सुरू केली होती. पोस्टाची रक्कम काही फारशी नव्हती माझी, काहीतरी 5 रुपये असेल त्यावेळेस. त्याला अर्थात त्याला 40 वर्ष होऊन गेलेली असतील. पण काय झालं की त्या व्यक्तीकडून त्या सगळ्या आमच्या अकाउंट्सचा, माझ्यासारख्या अनेकांचे खाते होते ते आरडीचे, त्या खात्यांमध्ये घोळ केला गेला. आणि मग ती केस त्यांच्या खात्याने पोस्ट खात्याने त्यांच्यावर कोर्टातला आणली. आणि त्याचा पुरावा देण्यासाठी म्हणून मग मला कोर्टामध्ये त्यावेळेस जावं लागलं होतं. बस तेवढंच एक काय 5 मिनिटाचं असेल माझं एंट्रन्स तिथलं. बाकी लेखक असल्यामुळे कोर्ट आणि वकील वगैरे 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 ह्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी मला लिहाव्या लागतात. मला आठवते, मी जेव्हा माझी वारुळ नावाची एक मोठी कादंबरी जी साकेतनं प्रकाशित केली होती आणि आता अलीकडेच तिची 4थी आवृत्ती मेहतांनी प्रकाशित केलेली आहे. तर या वारुळचं लेखन करत असताना मला एक अडचण आली. आणि ती अडचण अशी होती की अॅट्रॉसिटी ऍक्ट जो आहे तो कधीपासून लागला. त्यावेळेस माझ्या हाताशी मोबाईल नव्हता. जो अँड्रॉइड आहे त्यासारखा अँड्रॉइड त्यावेळेस माझ्या हातात नव्हता. अँड्रॉइडमुळे आज तुम्हाला कोणतीही माहिती पाहिजे असेल तर ती एका क्षणात क्लिक केलं की आपल्याला उपलब्ध होते. पण त्यावेळेस ही माहिती मला मिळाली नव्हती. आणि त्यामुळे मी त्यावेळेस उंडाळ साहेबांना फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की सर, माझी अशी अडचण आहे. तेव्हा हा कायदा कधी लागू झाला आणि हा कायदा कोणत्या कारणांनी समोरच्या व्यक्तीवर आपल्याला त्या कायद्यानुसार केस टाकता येते. अतिशय ममतेनं, बंधुभावाच्या भावनेनं त्यांनी मला त्यावेळेस मार्गदर्शन केलं होतं. तेव्हापासूनचे माझे मित्र आहेत, ते फार जुने मित्र आहेत. तर त्यांची अशी एकदा कोर्टावर भेट झाली असता, पुन्हा त्यांचं नाव सांगतो मी, ॲडव्होकेट उंडाळ साहेब सिनियर, त्यांची आणि माझी एकदा कोर्टावर भेट झाली असता मला म्हणाले की चला बाबाराव, आपण चहा पिऊ. आणि जवळच्याच कोर्टाच्या आवारातल्या हॉटेलमध्ये चहा पित असताना त्यांनी मला 2 किस्से सांगितले की याच्यावर तुम्ही कथा लिहू शकता. म्हटलं सर, आता तुमच्याकडे येणारे कितीतरी केसेस असे असतील की ज्याच्यावर माझ्यासारखाच काय, समजा तुम्ही जर लेखक असते तर तुम्ही कितीतरी लिहिलं असतं. तरी मग त्यांनी मला 2 किस्से सांगितले आणि त्यातला हा एक किस्सा आहे 400.
98चा 498चा साहेबांनी जे मला सांगितलं होतं त्यातली जी पात्र आहेत त्यांची नावं बदलली, मी फार तपशील असं काही बदललेलं नाही. पण बघा कोर्टामध्ये सुद्धा कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते की कोर्टाच्या डोळ्यात म्हणजे न्यायाधीशाच्या डोळ्यात सुद्धा पाणी तरळू शकते. आणि अशी परिस्थिती कोण निर्माण करते तर कोर्टच निर्माण करते. निदान या केसमध्ये सध्या या केसमध्ये तरी तेच झालेलं आहे. तेव्हा आता फारसा वेळ न घेता मी ही कथा वाचतो आणि तुमची अर्थातच उत्सुकता ताणली गेलेली असेल यात काही म्हणजे मला शंका नाही. पण ही कथा मी ॲडव्होकेट उंडाळ साहेबांना अर्पण करतो आणि त्यांच्याविषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. 498 आरोपी क्रमांक 1 जनाबाई पायरू काळे यांचे नावे कोर्टाने शेवटी समन्स सोडला. ते ऐकून आरोपीचे वकील ॲडव्होकेट रावसाहेब जाधव यांनी कपाळावर हात मारला. ते आपला पक्षकार जनाबाई पायरू काळे यांचा मुलगा अनंताला म्हणाले, अनंता जे कोर्टाच्या मनात असेल तसे होऊ दे रे बाबा. त्या गोष्टीचा आपल्याला झालाच तर फायदाच होईल. आता जा तुम्ही बिनघोर गावाकडे आणि पुढच्या तारखेला तुझ्या आईला कसेही करून कोर्टावर हजर कर. आता इथे प्रश्न पडला आपल्याला की पायरूच्या आईची परिस्थिती कशी आहे. मग कशाही करून हजर कर म्हणजे तिची काय परिस्थिती आहे ती पाहू आपण. अनंता ह्या गोष्टीने चिंतेत पडला. वास्तविक गेल्या 3 वर्षांपासून त्याची माय अक्षरशः खाटेला खिळलेली आहे. आधीच म्हातारपण त्यात पक्षाघात, त्यामुळे तिच्या शरीराच्या सर्व हालचाली बंदच झाल्यात जमा आहेत. खाणे पिणे लघवी संडास या साऱ्या क्रिया वाटेवर चुकला शब्द खाटेवर पडल्या पडल्या दुसऱ्या माणसाकडून करून घ्याव्या लागतात. जीव जात नाही म्हणून ती जिवंत आहे, बाकी तिच्या जगण्याला काहीही अर्थ नाही. गेल्या 3 वर्षांपासून अनंताच तिचं सारं काही करतो. घरात ती आणि तो दोघच, तिसरा माणूस कोणीही नाही. वडील 10-1 वर्षापूर्वी एक रस्ते अपघातात ट्रकची ठोस लागून मरण पावले. एक मोठी बहीण देवकाबाई आहे, पण ती तिच्या गावाला जामवाडीला. तिच्या मागे तिचाच एवढा व्याप की ती मायेसाठी वेळ देऊ शकत नाही. फार तर 1-2 दिवस भेटीला येते, तर तेवढ्यासाठी तिला सासूची परवानगी घ्यावी लागते. आपण मदत करू शकत नाही आणि अनंतालाही मायचं करण्यात त्रास होतो. कोणाच्या कामधंद्याला जायलाही वेळ मिळत नाही. वडिलोपार्जित 3.5 एकर जमीन आहे, तीही हलकी. तिच्यात फारसं उत्पन्न हाती लागत नाही. मायच्या अलीकडे दवाखान्याचा काही खर्च नव्हता. आपणच अधूनमधून एखाद्या वेद वाण्याला पाठवतो, त्याला अनंताला 5-50 रुपये द्यावे लागतात, तेवढेच. तरी पण त्यांचं दोघांचं खाणं पिणं कपडा लत्ता भलाई म्हाताऱ्या मायला नको, पण अनंताला तर हवा. म्हणजे नाही म्हटलं तरी महिन्याला 700-800 रुपयाला मरण नाही. कामच नाही करायचं म्हटल्यावर एवढा पैसा तरी कोठून येणार. देवकाबाई रात्रंदिवस हाच विचार करायची. तसा त्यानेही अधूनमधून प्रयत्न करून पाहिला, नाही असं नाही. शेजारच्या गौरा काकूला मायले काही लागलं तर देत जा असं सांगून तो दुसऱ्याच्या मजुरीनं जाऊ लागला. पण मग मायची आबाळ होऊ लागली.
गौरा काकू टाकणं टाकल्यापुरतं येत. जनाबाई काय देऊ, पाणी, जेवण. म्हातारी कधी हुंकार द्यायची, कधी नाही अशी मान हलवायची. मात्र गौरा काकू दोन्हीचा अर्थ एकच धरायच्या, काही नको, आणि मग परत जायचे. अनंता घरी आला की त्याला पाहून म्हणायच्या, अनंता मायनं काहीच म्हणलं नाही रे, ना पाणी ना जेवण. अनंता नुसतंच हसायचा, कारण घरी आल्यावर तो मायला भाकर खाऊ घालायचा तेव्हा ती जवळ जवळ एक भाकर खात असे, तांब्यावर पाणी पित असे. खरं तर एवढं जेवण आणि एवढं पाणी म्हणजे दिवसभर 3 वेळा देऊच नये असं त्याला वाटे. कारण जेवण आणि पाणी भरपूर दिलं की संडास आणि लघवी व्हायचीच. तो वेळेवर हजर असला तर खुनीनं माय सांगायची, तो तशी व्यवस्था करायचा. मात्र त्याच्या माघारी सगळी घाण व्हायची. तसं 2-3दा तो मजुरीला गेल्यावर असंच झालं, म्हणून त्यानं मग मजुरीनं जाणंच बंद केलं. मग व्यवहार कसा चालवायचा, तर त्यानं व्यंकट सावकाराला 3 एकर शेत लिहून दिलं आणि त्याच्याजवळून 20,000 रुपये घेतले. देवकाबाईच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी जात. राम चौधरी, प्रल्हाद मुंडे, भोले भेंडेकर, नाही आमचा किशोर असला पाहिजे किंवा भोला भेंडेकरही असू शकतो, नक्की मी कन्फर्म करून सांगेन. धन्यवाद. देवकाबाईच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी जात आणि तिला मोठं वाईट वाटे. एक दिवस तिच्या बाळखेडच्या नंदेनं तिला विचारलं, भाभी एवढे दिवस तुमच्या भावाचे येले व्हायले असं म्हणतात, मग त्याचं लग्न काऊन नाही करून देत? तुम्हाला भावजई आली तर ती घरचं तुमच्या मायचं पाहिल आणि तुमचा भाऊ मजुरीले जाईल. अर्थात विचार चांगला होता, पण प्रश्न असा होता की हे सारं करणारी मुलगी मिळेल का? आजकालच्या पोरींना तर सासू सासऱ्याचं झंझट नको असते, त्यात आपली माय खाटेवर पडलेली. नंदाबाईनं नंदेला तसं म्हटलं तर ती बोलली, तुम्ही हो म्हणसाल तर पोरगी आहे माया गावात, पोरगी सालच आहे, पण हुंडा द्यायची तिच्या बापाची ऐपत नाही. त्याचं सगळं इळ्याच्या आणीवर चालू आहे. हुंड्याची कोणाला गरज आहे माय, पहा जमत असेल तर. पण समद खरं सांगा बरं, पोरीच्या मायबापाले अंधारात ठेवू नका. देवकाबाईची ननंद कामाला लागली. पोरीच्या मायला येऊन देवकाबाईच्या माहेराला आली. पोरीच्या मायला घेऊन देवकाबाईच्या माहेराला आली. देवकाबाईला बोलावून घेतलं. पोरीच्या मायनं देवकाबाईच्या मायचा ताल पाहिला आणि कपाळावर आठ्या पाडल्या. त्यावर देवकाबाईची ननंद तिला म्हणाली, कुसमे, त्या मथारीचं काय खरं आहे व? कोण्या दिवशी पुचकून मरून जाईल ते काय सांगाव? मग काय तुझ्या पोरीचा राजा राणीचा संसार. बोलता बोलता बारीक आवाज करून तिनं तिला दमात घेतलं आणि इथलं तिथलं पाहत बसशील तर मांगल्या महिन्यात पळून गेली तशी तुही पोरगी दुमार पळून जाईल. बेसकाईले नाही नवरा
आणि मसोबाले नाही बायको. तसा हे योग आहे. लय विचार करू नको. तुझ्याबद्दल मला कळवळा आहे म्हणून हे समजा मेळ जमून आणला म्या. कसं तिच्या तशा बोलण्याने पोरीची माय निरुत्तर झाली आणि झालं तिनं होकार दिला. पोरीचा बाप येडदुल्ला होता. त्याला काही विचारायचं काम नव्हतं. 8 दिवसांच्या आत लाल मातीवरच्या अवलिया बुवाच्या मंदिरात लग्न लागलं. मित्र, हे स्थान आहे मात्र अवलिया बुवांचं स्थान. काळा माथा असं म्हणतो आम्ही त्याला. माधुरी नांदायला आली. अनंताला बरं वाटलं. घरचा कामधंदा करण्यात माधुरी गुणी होती. 4 दिवस राहून त्या दोघांचा संसार सुरळीत करून देऊन देवकाबाई गावाकडे गेली. इकडे दुसऱ्या दिवसापासून अनंताही मजुरीनं जाऊ लागला. वेळेवर आहे तर खायला मिळू लागलं. पोटाच्या भुके सोबत शरीराची भूकही भागू लागली. 15 दिवस चांगले गेले आणि 1 दिवस मजुरी करून परत आलेल्या अनंताला गौरा काकूनं तिच्या घरात बोलावलं आणि म्हणाली, बाप्पा तू दिवसभर मजुरीनं जातस आणि तुझ्या बायकोचा तुझ्या माघारी निराळाच खेळ सुरू असते. असं म्हणून तिनं सारं खुल्लम खुल्ला सांगितलं. दररोज कोणी 2 परके पोरं मोटरसायकलवर येतात. 12 ते 4 माधुरी सोबत घरात राहतात. माधुरी दार लावून घेते, त्यामुळे आत काय चाललं ते कळत नाही. ते ऐकून अनंताच्या पायातल्या मुंग्या मस्तकात गेल्या. तरी त्यानं धीर धरला. दुसऱ्या दिवशी पारगापर्यंत मजुरी करून तो घरी आला. पाहतो तर दारात मोटरसायकल. दारातून बंद. घरातून येणारा हसण्या खिदळण्याचा आवाज. त्यानं दारावर थाप मारली. दार उघडलं गेलं आणि त्याला काही कळायच्या आत आतल्या 2 पोरांनी अनंताला लाथा बुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केली. तो ओरडू लागला. भोवतालच्या बायका पोरं माणसं जमा होतायत हे पाहून त्या 2 पोरांच्या मध्ये मोटारसायकलवर बसून माधुरी छूमंतर झाली. हर्षा अजबे, वा छान हर्षा. पुढच्याच 8 दिवसात अनंताला कळलं. माधुरीने अनंताच्या मायवर, अनंतावर, देवकाबाईवर हुंड्यापायी जीवे जावस्तोर आमच्या मुलीला मारहाण केली म्हणून 498चा दावा केला. अनंता तेवढ्यानेच हादरला. तो देवकाबाईकडे पळाला. देवकाबाईची गत मोठीच विचित्र झाली. मुळातच माधुरी बदमाश आहे हे तिच्या नणंदेनं देवकाबाईला सांगितलं नाही आणि हा संबंध घडून आणला. तिची नणंद तरी काय सांगणार म्हणा. माधुरीच्या नादी लागलेल्या त्या 2 पोरांपैकी मुख्य म्होरक्या तिचाच पोरगा होता. माधुरीच्या कचाट्यातून त्याला सोडवण्यासाठी तिनं हा संबंध घडून आणला होता. पण झालं ते भलतच. कोर्टात केस उभी राहिली. दोन्ही बाजूंनी वकील लावले गेले. 3 आरोपींपैकी आरोपी क्रमांक 1 जनाबाई पायरू काळे. हे 3 आरोपी कोण? तर जनाबाई पायरू आणि देवकाबाई. 3 आरोपीपैकी आरोपी क्रमांक 1 जनाबाई पायरू काळे प्रकृतीय स्वास्थ्यामुळे हजर राहू शकत नाही. ह्या आरोपीचे वकील ॲडव्होकेट रावसाहेब जाधव यांच्या म्हणण्याला कोर्ट मान्य करेना. कसेही करून हजर करा.
असा कोर्टानं सक्त आदेश दिला. ॲडव्होकेट जाधवांनी जनाबाईची सद्यस्थिती काय तेही सांगितलं, तरी कोर्टाचा हेका कायम. शेवटी आरोपीच्या भावनांची कोर्टाने कदर करावी असं ॲडव्होकेट जाधवांनी आवाहन केल्यावर कोर्ट म्हणालं, कोर्ट भावनेवर नाही तर पुराव्यावर चालते. आणि कोर्टानं शेवटी जनाबाईच्या नावे हजर राहण्यासाठी समन्स काढला. गजानन छान. ऐपत नसतानाही अनंताने गावातल्या दोघांच्या मदतीने भाड्याचा ऑटो करून मायला त्यात टाकले आणि कोर्टाच्या समोर आणून ऑटो उभा केला. ॲडव्होकेट जाधवांनी कोर्टाला तसे सांगितले तेव्हा कोर्टाने त्यांना आत आणा असा आदेश दिला. नाईलाजाने चादरीत गुंडाळलेल्या जनाबाईचा लोळा गोळा कोर्टात आणून अनंताने टाकला. ते दृश्य पाहून कोर्ट आधी गहिवरलं आणि मग रागावून म्हणाल, या आरोपीने फिर्यादीला मारले, कसे शक्य आहे? ही सगळी केस फ्रॉड आहे. ॲडव्होकेट काळे या केसला डिसमिस करतो. न्याय म्हणावं तुमच्या आशिलास या मावशीबाईंना उचलून. ॲडव्होकेट जाधव पुढे झाले. हळूच अनंताला म्हणाले, उचला म्हातारीला. बघा, म्हातारीला आणल्यामुळे म्हातारीने एक शब्दही न बोलता कोर्टाला तिची साक्ष पटली आणि आपला फायदाच झाला. अनंताने केविलवाने हसत मान हलवली. बिचारा. मित्र, माधव गावाने छान. मित्र, इथे ही कथा संपलेली आहे. अशा अनेक केसेस होतात, पण सगळ्याच अशा असतात अशा नाही. असंही नाही. अनेक मुली अशा असतात की त्यांच्यावर वेगवेगळ्या कारणांनी सासरी अत्याचार होतात आणि त्याचे परिणाम आपल्याला माहित आहेत. मुली आत्महत्या करतात, फाशी घेतात, अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतात, रॉकेल टाकून जाळून घेतात किंवा विहिरीत उड्या मारतात. तेव्हा अंबादास केदार, धन्यवाद. तेव्हा सगळ्याच केसेस अशा नाहीत असं म्हणताना सुद्धा वैभव गौरकर, वा छान 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 छान. वैभव हो. तर सगळ्या केसेस याच पद्धतीच्या आहेत असं म्हणता येणार नाही, पण एखादी केस मात्र अशी अपवादात्मक असू शकते. त्यातलीच ही केस मला ॲडव्होकेट मुंडाळ साहेबांनी सांगितली आणि मलाही ती अपील झाली आणि म्हणून मी तिच्यावर कथा लिहिली. ही कथा वाशिम इथून प्रकाशित होणाऱ्या राहुल आदित्य या साप्ताहिकात 26 सप्टेंबर 2011 मध्ये प्रकाशित झाली होती. म्हणजे आज 12 वर्ष होऊन गेल्या. 12 वर्ष तर नक्कीच झाले. म्हणजे हा महिनाच सप्टेंबर चालू आहे 22चा, त्यामुळे 12 वर्ष व्हायला 26 ऑक्टोबर यायला थोडासा, सप्टेंबर यायला थोडासा वेळ आहे, तरी पण 12 वर्ष होऊन गेलेले आहेत मित्र. कथा या काही कथा या काळाच्या पटलावर कधीही नष्ट होत नाहीत. त्या कायम टवटवीत असतात. अशातलीच ही एक कथा आहे असं मला एक लेखक म्हणून प्रामाणिकपणे वाटते. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण उपस्थिती दाखविली आणि
आपण आपल्या कॉमेंट्स सुद्धा दिल्या. त्या कॉमेंट्स मी नेहमीप्रमाणे पाहणार आहे, त्याला उत्तरही देणार आहे आणि मग पुढच्या रविवारी 41वा भाग घेऊन पुन्हा आपल्यासमोर सादर होणार आहे. तोपर्यंत नमस्कार.